Hello everyone, I am Dr. Sandeep Gaute. I welcome you all to my YouTube channel English Guru for All. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेसन मध्ये आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक जो आहे जो इयत्ता 12वी इंग्लिश सब्जेक्ट मध्ये आहे आणि टायटल आहे बघा स्टेटमेंट ऑफ पर्पज. काय दिलंय टायटल? स्टेटमेंट ऑफ पर्पज. दिस इज फ्रॉम सेक्शन नंबर 3. दिस इज अंडर रायटिंग स्किल्स. रायटिंग स्किल्स मधला अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आणि आपल्याला स्टेटमेंट ऑफ पर्पज कशाला म्हणायचं आणि कुठल्या पद्धतीने त्याचा यूज होतो हे आपल्याला इथे आता बघायचं आहे. परंतु सगळ्यांनी एक लक्षात घ्या, रायटिंग स्किलच्या अंडर मी जेव्हा म्हटलंय तर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा रायटिंग करायचं असतं, काहीतरी लिखाण करायचं असतं, त्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीचं असू शकतं. अकॅडमिक असेलच असं नाही, प्रत्येक वेळेस कधी फॉर्मल असेल तर कधी इन्फॉर्मल असेल किंवा एका पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लिहायचं असतं. त्याच पद्धतीने आपल्याला स्टेटमेंट ऑफ पर्पजचा फॉर्मॅट लक्षात घ्यायचा आहे. स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे काय लक्षात घ्यायचं आहे आणि आपण स्टेटमेंट ऑफ पर्पज ॲक्च्युली कसं लिहितो किंवा लिहायला पाहिजे ते समजावून घ्यायचं आहे. तर सुरुवात करूया स्टेटमेंट ऑफ पर्पज. आणि त्या अगोदर इथे एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बघा, आईस ब्रेकर्स म्हणून ॲक्टिव्हिटी असते. व्हॉट डज इट मीन? अगोदर आईस ब्रेकर्स कशाला म्हणायचं? आईस ब्रेकर्स म्हणजे काय? हे सगळे प्री रिडिंग क्वेश्चन्स आहेत. दीज आर द प्री रिडिंग क्वेश्चन्स. म्हणजे थोडं जे टेन्शन रिलीफचं काम हे केलेलं असतं. टेन्शन रिलीफ म्हणजे काय? एखादा टॉपिक आपण रीड करतो. फॉर एक्झाम्पल टायटल काय आहे? स्टेटमेंट ऑफ पर्पज. पण आपण ऐकलेलंच नसतं तर थोडी एक भीती असते विद्यार्थ्यांच्यामध्ये. त्यामुळे आईस ब्रेकरचं काम असतं की जे टेन्शन हे रीडर्सला आलेलं असतं, जो स्टडी करतो त्याला आलेलं असतं, त्याचं टेन्शन हे रिलीफ करणे म्हणून ही ॲक्टिव्हिटी दिलेली असते. आता इथे बघूया आपण. फर्स्ट ॲक्टिव्हिटी अंडर आईस ब्रेकर्स, मॅच द प्रोफेशन्स विथ द डिझायर्ड क्वालिटीज. इथे काय दिलेलं आहे? काही प्रोफेशन्स दिलेले आहेत आणि तिथे डिझायर्ड क्वालिटीज म्हणजे अपेक्षित असलेल्या क्वालिटीज काय आहेत. एका साईडला दिलंय बघा आपल्याला प्रोफेशन्स, दुसऱ्या साईडला काय दिलंय? क्वालिटीज. आता प्रोफेशन्समध्ये पहिलं काय दिलंय? बिझनेसमॅन, सेकंड आर्टिस्ट, थर्ड ॲडव्होकेट, देन फोर्थ पोलीस अँड नंबर 5 सायंटिस्ट. त्यानंतर क्वालिटीजमध्ये काय दिलंय? ए दिलंय रीडिंग, एक्सपेरिमेंटिंग, रिसर्चिंग. बी दिलंय अलर्ट, इन्व्हेस्टिगेटिव्ह, लव्ह फॉर फिजिकल ॲक्टिव्हिटी. सी काय दिलंय बघा? कन्व्हिन्सिंग, सेलिंग, रिस्क टेकिंग. डी काय दिलंय? इमॅजिनेटिव्ह, क्रिएटिव्ह, थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स. आणि ई दिलंय लॉजिकल रिझनिंग, ओरॅटरी, क्रिटिकल थिंकिंग. आता कधी लक्षात ठेवा, अशा पद्धतीनं जर एखादी ॲक्टिव्हिटी असेल, सगळ्यात अगोदर तुम्हाला काय माहिती आहे हे समजून घ्या. आता जसं बिझनेसमॅन कसा असतो नेहमी? बिझनेसमॅन म्हटलं की कन्व्हिन्सिंग, सेलिंग आणि रिस्क टेकिंग असतो, रिस्क घेणारा असतो. त्यामुळे तुमचं याचं जे उत्तर आहे म्हणजे कशाचं? वनचं उत्तर आहे सी. वनचं उत्तर आहे बघा सी. अशा पद्धतीनं मी इथे दाखवतो म्हणजे सगळ्यांच्या लक्षात येईल. आर्टिस्ट कसा असतो? आर्टिस्ट इमॅजिनेटिव्ह, क्रिएटिव्ह, थिंकिंग आउट ऑफ बॉक्स, त्याला म्हणतो आपण आर्टिस्ट. त्यानंतर ॲडव्होकेट. ॲडव्होकेट कसा असतो? वकील एखादा ॲडव्होकेट असतो कसा? तर ते इथे आता बघायचं आहे. काय करू शकतो तो? लॉजिकल रिझनिंग, ओरेटरी अँड क्रिटिकल थिंकिंग असते. त्यामुळे याचं ॲन्सर येतं बघा ई. याचं ॲन्सर येतं. आणि त्यानंतर आहे दिलेलं पोलीस. पोलीस कसा असला पाहिजे? अलर्ट, इन्व्हेस्टिगेटिव्ह, लव्ह फॉर फिजिकल ॲक्टिव्हिटी. त्यामुळे बी याचं ॲन्सर येतं आहे. अँड व्हॉट इज द लास्ट वन? सायंटिस्ट तर कसा असला पाहिजे? रीडिंग, एक्सपेरिमेंटिंग अँड रिसर्चिंग. म्हणून याचं ॲन्सर येते बघा ए. तर याचं ॲन्सर आहे ए. तर अशा पद्धतीनं ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. याचा अर्थ आपल्याला जे काय आत्ता स्टडी करायचं आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज काय हे तर आहेच, पण याला उपयोग कुठे करायचा आहे? आता इथे प्रत्येक ठिकाणी दिलेले आहेत बघा, क्वालिटीज दिले आहेत. म्हणजे तुम्ही जेव्हा स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिता त्यावेळेस क्वालिटीचा विचार केला जाऊ शकतो अँड यू हॅव टू मेन्शन देम इन युअर स्टेटमेंट ऑफ पर्पज. त्यानंतर सेकंड ॲक्टिव्हिटी दिली बघा, व्हॉट इज युअर करिअर गोल? तुमचं करिअरचं गोल काय आहे? तुमचं ध्येय काय आहे? तर तुम्ही इथं वेगवेगळ्या प्रत्येकाचं ॲन्सर वेगवेगळं येऊ शकतं. आता एखादा लिहिल की मला बिझनेसमॅन व्हायचं आहे, आर्टिस्ट व्हायचं आहे, ॲडव्होकेट व्हायचं आहे, पोलीस व्हायचं आहे, सायंटिस्ट व्हायचं आहे, सोशल वर्कर व्हायचं आहे, पॉलिटिशियन व्हायचं आहे. सो युअर करिअर गोल कॅन बी डिफरंट. सो किंवा एखादा म्हणेल मला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस ज्याला आपण म्हणतो, किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये जायचं आहे. त्यामुळे प्रत्येकाचं गोल हे इथे वेगवेगळं असू शकतं. एक एक्झाम्पल म्हणून मी इथे टाईप करतो ज्याला आपण म्हणतो की एखादा म्हणेल की मला सोशल वर्कर व्हायचं आहे. काय व्हायचं आहे?
तर सोशल वर्कर, दिस कॅन बी युअर करिअर गोल ऑल्सो. करिअर गोल म्हटल्यानंतर फक्त पैसेच मिळाले पाहिजे असं नाही. देअर कॅन बी डिफरंट करिअर गोल्स ऑल्सो. आणि तुम्ही म्हणाल सर सोशल वर्कर कुठे करिअर म्हणताय तुम्ही, येस होऊ शकतं. दिस कॅन बी पॉसिबल. यू कॅन टेक अ नंबर ऑफ एक्झाम्पल्स. बरेचसे एक्झाम्पल्स आहेत ज्या लोकांनी सोशल वर्कर म्हणून काम केलं आहे आणि ते चांगले फेमस झालेले आहेत. प्रत्येकाचं करिअर गोल हे वेगवेगळं असू शकतं. इवन ऑलरेडी मी तुम्हाला बरेचसे सांगितलेत, इथे ज्या प्रोफेशन्स दिले आहेत ना, हे देखील तुमच्या करिअर गोलमध्ये येऊ शकतं. सो वी डिस्कस्ड हाऊ मेनी ॲक्टिव्हिटीज हिअर नाव 2. आता थर्ड इथं ॲक्टिव्हिटी काय दिली बघा. व्हॉट इज द थर्ड ॲक्टिव्हिटी? दॅट इज विच ऑफ युअर क्वालिटीज वूड हेल्प यू इन अचिव्हिंग युअर करिअर गोल. आता इथे कुठल्या क्वालिटीज तुम्हाला तुमच्या करिअर गोलमध्ये सक्सेसफुल ठरवू शकतात. आता जर आपण घेतलं की मला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे, कुठल्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, आता पूर्ण टाईप करत नाही मी, ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस ज्याला म्हणतो आपण, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस म्हणजे ज्याला आपण सिव्हिल सर्व्हिसेस देखील म्हणू शकता तुम्ही, ज्यामध्ये तुमचं वेगवेगळ्या म्हणजे UPSC MPSC परीक्षा घेतं बघा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेससाठी, त्यामध्ये जायचं जर असेल तर आता ते गोल असेल तर त्यासाठी कुठल्या क्वालिटीज. पहिली गोष्ट तुम्ही कसं असायला पाहिजे, थोडं इथे टाईपच करून घेऊयात आपण. आता इथे वेगवेगळे स्किल्स इथे बघा दिसत आहेत टाईप केलेले आहेत. तर कुठलं आहे पहिलं, पंक्च्युअल असायला पाहिजे, तुम्ही वेळेवर कामं करायची तुम्हाला सवय पाहिजे. त्यानंतर प्लॅनिंग फार महत्त्वाचं आहे, प्लॅनिंग करता आलं पाहिजे. त्यानंतर क्रिटिकल थिंकिंग देखील असलं पाहिजे. आफ्टर दॅट यू नीड टू हॅव व्हॉट, टीमवर्कमध्ये तुमचं टीमवर्क ही क्वालिटी फार महत्त्वाची आहे. अँड यू नीड टू बिलीव्ह इन टीमवर्क. त्यानंतर लिडरशिप महत्त्वाचं आहे. कम्युनिकेशन स्किल्स ऑल्सो दिस इज वन ऑफ द क्वालिटीज दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. तुमचं करिअर गोल इथे प्रत्येकाचं वेगवेगळं येणार आहे. देन डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. देन पॉझिटिव्ह आउटलुक असणं देखील गरजेचं आहे. तर हे सगळे काय झालेत, आपण तुमचं जे करिअर गोल आहे त्याच्याशी रिलेटेड महत्त्वाच्या क्वालिटीज आपण इथे बघितलेल्या आहेत. आता इथे या पद्धतीने सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. आणि ह्या सगळं आपल्याला कुठे स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये लिहिण्याची गरज असते. जेव्हा स्टेटमेंट ऑफ पर्पजचा तुमच्या मिनिंग लक्षात येईल तेव्हा या आत्ता ज्या आपण आईस ब्रेकरच्या अंडर सगळ्या ॲक्टिव्हिटीज घेत आहोत ते तुमच्या लक्षात येणार आहे. नाव लिस्ट द ऑब्स्टॅकल्स विच माइट हॅम्पर इन अचिव्हिंग युअर गोल्स इन लाईफ. वन इज डन फॉर यू, लॅक ऑफ प्रॉपर गायडन्स. आता इथे काय दिलं आहे, इथे ऑब्स्टॅकल्स म्हणजे अडचणी, प्रॉब्लेम्स, हिंड्रन्सेस. हॅम्पर म्हणजे काय, तुम्हाला त्याला म्हणू शकतो आपण डिस्ट्रॅक्ट केलं जातं, होऊ शकतं. तर असे कुठले आहे, सरळ कुठलीच गोष्ट मिळत नाही. जसं की लॅक ऑफ प्रॉपर गायडन्स आहे, लॅक ऑफ फॅमिली सपोर्ट. लॅक ऑफ फॅमिली सपोर्ट तुम्ही इथे लिहू शकता. जर फॅमिली सपोर्ट नसेल, इफ यू डू नॉट हॅव फॅमिली सपोर्ट देन इवन यू मे फेस सर्टेन प्रॉब्लेम्स. इथे सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. फॅमिली सपोर्ट इथे काय म्हणतोय मी, लॅक ऑफ, हा वर्ड सगळ्यांनी पर्टिक्युलरली इथे लावा. लॅक ऑफ फॅमिली सपोर्ट. त्यानंतर आहे लॅक ऑफ पंक्च्युअलिटी. तुमच्यात जर पंक्च्युअलिटी नसेल, इवन दॅट कॅन बी द ऑब्स्टॅकल. देन लॅक ऑफ फायनान्शियल सपोर्ट. मी ओरली सांगितलेले आहेत, इथे फक्त लिहिलं आहे फॅमिली सपोर्ट आहे. लॅक ऑफ फॅमिली सपोर्ट, लॅक ऑफ पंक्च्युअलिटी अँड लॅक ऑफ फायनान्शियल सपोर्ट. तर अशा पद्धतीनं आपण स्टेटमेंट ऑफ पर्पजच्या अंडर जेवढ्या ॲक्टिव्हिटीज आहेत तेवढ्या बघितल्या. आता आपण स्टेटमेंट ऑफ पर्पज कशाला म्हणायचं, व्हॉट इज स्टेटमेंट ऑफ पर्पज. तर व्यवस्थित समजून घ्या सगळ्यांनी, नंतर तुमच्या लक्षात येईल की कुठल्या पद्धतीनं आपल्याला लिहायचं आहे. स्टेटमेंट ऑफ पर्पज, व्हॉट इज अ स्टेटमेंट ऑफ पर्पज, क्वेश्चन मार्क दिला इथे. इझिली यू कॅन अंडरस्टँड दिस वन नाव. अ स्टेटमेंट ऑफ पर्पज याला शॉर्टकटमध्ये म्हटलं तर SOP. Statement of purpose is an application made to a university to seek admission to a particular course. सिंपल आहे. SOP म्हणजेच स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे काय, एक प्रकारचं ॲप्लिकेशन हे एखाद्या युनिव्हर्सिटीला केलेलं असतं की त्याचा फायदा कशासाठी केला असतं की तुम्हाला ॲडमिशन मिळावी एखाद्या पर्टिक्युलर कोर्सला. तुम्ही म्हणाल सर आता आम्ही ॲडमिशन घेतली पण आमचं काही SOP वगैरे आम्ही लिहिलं नाही. पण एखाद्या वेळेस जर तुम्ही फॉरेन युनिव्हर्सिटीजमध्ये जात असाल किंवा इंडियामध्ये देखील जर हायर एज्युकेशनला जात असाल त्यावेळेस SOP हे तुम्हाला लिहावं लागू शकतं. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे जर एखाद्याला अब्रॉड जायचं असेल त्यावेळेस SOP लिहिणं गरजेचं आहे. आणि या SOPचा फायदा काय, स्टेटमेंट ऑफ पर्पजचा फायदा काय, इट इज अन इझी
what is given? Not easy, that is essay. It is an essay which describes you as a person, your aims and ambitions. लक्षात घ्या, एसेच म्हटलंय डायरेक्ट याला. एसे म्हटलं एक प्रकारचा एसे टाईपच लिहावं लागतं, ज्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, डिस्क्राईब यू ॲज अ पर्सन, एक व्यक्ती म्हणून तुम्ही कसे आहात, तुमचे ध्येय काय आहे, तुमची महत्त्वाकांक्षा काय आहे, हे तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये द्यावं लागतं. It speaks about your journey of life and the qualities you have nurtured in the process. प्रत्येक पॉईंट सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. एक्झाममध्ये आलं तरी तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिता आलं पाहिजे, तुमच्याविषयी लिहिता आलं पाहिजे, एम्स लिहिता आले पाहिजे, गोल काय, ॲम्बिशन काय. इट स्पीक्स अबाउट युअर जर्नी ऑफ लाईफ, तुमचं लाईफ जर्नी कशी आहे, तुम्ही आतापर्यंत काय केलेलं आहे ते तर सांगायचं आहे. बट एव्हरीथिंग शुड बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह तिथे लिहायचं नाही. अँड द क्वालिटीज यू हॅव नर्चर्ड इन द प्रोसेस, आणि तुम्ही कुठल्या क्वालिटीज आतापर्यंत ॲक्वायर केलेल्या आहेत किंवा स्किल्स ज्याला म्हणू आपण. द स्कोअर कार्ड ऑर द ट्रान्सक्रिप्ट गिव्ज युअर अकॅडमिक अचिव्हमेंट. आता तुमचं स्कोअर कार्ड असेल, मार्कशीट असेल, यावरनं काय लक्षात येतं की तुमचं स्कोअर कार्ड काय सांगतं, अकॅडमिक प्रोग्रेस काय. It is objective, but SOP gives an idea about your innate qualities and is subjective in nature. ॲक्च्युली हे कसं असलं पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह, तिथे काही पर्सनल नको. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, व्हॉट आर यू गोइंग टू राईट, इनेट क्वालिटीज. समजा तुम्ही कोऑपरेटिव्ह असाल, समजा तुम्हाला सोशल वर्क आवडत असेल, तर तो पार्ट तुम्ही स्वतःविषयी सांगताय, तो सब्जेक्टिव्ह गोष्टी त्यामध्ये बऱ्याचशा येत असतात. म्हणून याला काय म्हटलंय, सब्जेक्टिव्ह इन नेचर, म्हणजे स्वतःविषयीच लिहायचं. फक्त काय रायटिंग स्किलचा पार्ट आहे, बट इट शुड बी प्रॉपर, देअर शुड नॉट बी एनी मिस्टेक. काय आहे त्याचे आपण पॉईंट्स ते बघूयात. The SOP gives you an opportunity to show the special qualities which make you distinct from others. SOPचा सगळ्यात मोठा फायदा काय, जर एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये 10 सीट्स असतील, कन्सिडर करा 10 सीट्स, आणि तिथे ॲप्लिकेशन्स आलेत समजा 1000 घ्या, 10,000 जरा जास्त होतील, 1000 आपण जर इथे घेतले, 1000 मधनं किती घ्यायचे आहेत, फक्त 10 सिलेक्ट करायचे आहेत. मग ते काय करतील, तिथे तुमचं SOP कन्सिडर करतील. म्हणून इथं दिले बघा, तुम्ही बाकीच्यांपेक्षा वेगळे कसे आहात हे दाखवण्यासाठी SOPचा उपयोग होतो. पण एव्हरीथिंग मस्ट बी फॅक्च्युअल, एव्हरीथिंग शुड बी रियालिटी. तुम्ही म्हटलं नाही मला फक्त वेगळेपणा दाखवायचं आहे म्हणून मी काही लिहितो, नो. सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स आर निडेड, एव्हरीथिंग इज निडेड देअर, आणि ते तुमच्या बोलण्यातनं लिहिण्यातनं लगेच लक्षात येत असतं. It explains why you want to join the course. तुम्हाला कोर्स का जॉईन करायचा आहे, व्हॉट इज युअर लिंक, व्हॉट इज युअर लाइकिंग, तुम्हाला काय आवडतं, हाऊ यू हॅव डेव्हलप्ड युअर लाइकिंग, आवड ती निर्माण कशी झाली. इट जस्टिफाईज हाऊ यू विल बी एबल टू अचीव युअर एम, अँड इट शोज दॅट इट विल जस्टिफाय तुम्हाला हे जे तुमचं करिअर गोल आहे ते का तुम्हाला कुठल्या पद्धतीनं करता येईल, आणि तुम्ही काय ॲडमिशन घ्यायची त्यातनं, काय ॲडमिशन तुम्हाला द्यायची हे त्यातनं लक्षात येतं. इट ऑल्सो एक्सप्लेन्स वाय यू हॅव सिलेक्टेड अ पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी. यातनं पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी देखील का सिलेक्ट केली हे देखील क्लिअर होतं. द SOP इज अ गेटवे टू युअर करिअर ॲज द ॲडमिशन कमिटी जजेस यू or screens the applications on the basis of SOPs received. Hence it is a very important document. यावरनं काय लक्षात येतं युनिव्हर्सिटीच्या, की आलेले SOPs मीन्स स्टेटमेंट ऑफ पर्पजेस ज्याला म्हणतो, किती आले त्यातनं सॉर्ट आउट केलं जातं, अँड ओनली द सिलेक्टेड स्टुडंट्स कॅन बी कॉल्ड. म्हणून एक लक्षात घ्या, यामध्ये खोट्या गोष्टी चालत नाही, एव्हरीथिंग शुड बी प्रॉपर. नाव व्हॉट इज द नेक्स्ट वन, नेक्स्ट पॅरेग्राफ. The SOPs for undergraduate, postgraduate and doctorate levels would be different. प्रत्येक लेवलच्या SOP स्टेटमेंट ऑफ पर्पज हे कसं असेल, वेगवेगळं. म्हणजे तुम्ही अंडर ग्रॅज्युएटसाठी ते लिहिलं तेच PhD साठी चालेल असं नाही, पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी चालेल असं नाही. द SOPs डिफर अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट, रिक्वायरमेंटनुसार ते बदलू शकतं. द नंबर ऑफ वर्ड्स इन विच अन SOP is written is also different for different universities. At this level, when you would pass your standard 12th examination and write personal statements to universities for admission to undergraduate course, you should follow the format given below. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, SOP हे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी युनिव्हर्सिटी डिमांड करू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता तुमचं 12वी झाल्यानंतर हा 12th स्टँडर्डमधला आपण टॉपिक घेतोय रायटिंग स्किल्स अंडरचा, आणि सब्जेक्ट आहे इंग्लिश. मग तुम्हाला ॲटलिस्ट फॉर्मॅट माहिती असणं गरजेचं आहे. कुठला फॉर्मॅट असतो,
तर तो फॉर्मॅट आपण बघणार आहोत आणि सॅम्पल स्टेटमेंट ऑफ पर्पज देखील आपण डिस्कस करणार आहोत. आता इथे फॉर्मॅट दिलेलं आहे बघा, काय फॉर्मॅट आहे बघूयात. फॉर्मॅटमध्ये द स्टेटमेंट ऑफ पर्पज शुड बी रिटन इन अराउंड 500 वर्ड्स, म्हणून त्याला तिथे सुरुवातीलाच काय म्हटलंय, दिस इज जस्ट लाईक ॲन एसे, एक प्रकारचा निबंधच लिहावा लागतो. टेंटेटिव्हली इन 5 to 6 पॅरेग्राफ्स, किती पॅरेग्राफ्स असले पाहिजे यात, 5 to 6, हे लक्षात घ्या सगळ्यांनी. ओनली 5 to 6 पॅरेग्राफ्स आर नीडेड. Begin with your introduction, talk about your personal background, your mental makeup and your aim in life. Begin with म्हणजेच काय, फर्स्ट पॅरेग्राफ काय असला पाहिजे, फर्स्ट पॅरेग्राफ. तर सुरुवात तुमचं इंट्रोडक्शन द्या, तुमच्याविषयी पर्सनल बॅकग्राऊंड सांगा, त्यानंतर तुमचं युअर मेंटल मेकअप काय आहे तुमचं, त्यानंतर युअर एम इन लाईफ, या चार पाच गोष्टी तिथे आल्या पाहिजे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. Then second paragraph is there. In second paragraph you need to do what? The second paragraph should speak about why you wish to join this specific program. तुम्हाला हा पर्टिक्युलर प्रोग्राम का जॉईन करायचा आहे, प्रोग्राम और कोर्स, युअर एरिया ऑफ इंटरेस्ट. म्हणजे बघा तुम्ही स्टेटमेंट ऑफ पर्पज मध्ये पहिला पॅसेज मध्ये काय, सेकंड पॅरेग्राफ मध्ये काय. नाउ थर्ड पॅरेग्राफ, व्हॉट इज नीडेड, थर्ड पॅरेग्राफ. इन द थर्ड पॅरेग्राफ write about your qualities that would be helpful or suitable for this career goal or objective. क्वालिटीज म्हणून बघा आपण आईस ब्रेकर्स मध्ये बघितलं, कुठल्या क्वालिटीज तुमच्यामध्ये आहेत ज्या तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात, कशासाठी, फॉर युअर सुटेबल गोल और करियर. शो हाऊ युअर हॉबीज अँड एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज वुड बी हेल्पफुल इन स्ट्रेंथनिंग युअर गोल्स. मग यासाठी काय करायचं आहे, तुमचे हॉबीज कुठले, तुमचे छंद कुठले, एक्स्ट्रा करिक्युलर अभ्यास सोडून तुम्ही काय केलंय की त्यामधला की त्या गोष्टींचा फायदा तुम्हाला जे काय करिअर गोल आहेत ते कंप्लीट करण्यासाठी, अचीव करण्यासाठी फायदा होईल. नंबर 4 बघा इथं दिलंय, नंबर 4, दॅट इज in the fourth paragraph mention your experience in this field or any internship project you have done. You can state something which makes you distinct from the other applicants. आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, या फील्डमध्ये तुम्ही इंटर्नशिप केली का, ॲज अ ट्रेनी म्हणून कुठे काम केलंय का, कुठला प्रोजेक्ट तुम्ही कंप्लीट केलाय का. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते प्रोजेक्ट जर तुम्ही, तुमचा प्रोजेक्ट हा सगळ्यांपेक्षा वेगळा असेल 101%, इट मे क्रिएट सम काइंड ऑफ डिफरन्स बिटवीन यू अँड अदर्स. नाव व्हॉट इज द नेक्स्ट वन. आता किती बघितलेत आपण टोटल, इथे 4 पॅरेग्राफ्स बघितले. आता लास्ट जो आहे इन द कन्क्लुडिंग पॅरेग्राफ मध्ये काय करायचं आहे. In the concluding paragraph, state how admission to this particular course university would be beneficial to you and how you look at it from a long-term career perspective. म्हणजे बघा concluding paragraph मध्ये काय आहे, तुम्ही काय दिले बघा, स्टेट हाऊ ॲडमिशन टू दिस पर्टिक्युलर कोर्स युनिव्हर्सिटी वुड बी बेनिफिशियल. तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेताय हे कसं बेनिफिशियल होऊ शकतं तुमचं गोल अचीव करण्यासाठी. And how you look at it from a long term career perspective, long term for your whole life किंवा long term साठी हे किती महत्त्वाचं ठरू शकतं. You have to write that one. Write the statement of purpose. आता टोटल इथे किती पॅरेग्राफ्स इथे आपल्याला दिले, कुठल्या पॅरेग्राफ मध्ये काय आलं पाहिजे, 5 पॅरेग्राफ्स. Write the statement of purpose in clear and lucid language. कसं लिहायचंय, क्लिअर लँग्वेज असली पाहिजे. lucid means simple language should be there. How should be the language, simple. कन्फ्युजिंग नको, त्यामध्ये कुठली ऑब्स्क्युरिटी नको. डू नॉट मेक स्पेलिंग और कन्स्ट्रक्शन मिस्टेक्स, हे फार महत्त्वाचे, बिकॉज दिस इज रिलेटेड टू रायटिंग स्किल्स. स्पेलिंग मिस्टेक्स नको, कन्स्ट्रक्शन मिस्टेक्स नको, म्हणजे स्ट्रक्चरल ग्रॅमरच्या. यू शुड बी कन्व्हिन्सिंग, पॉझिटिव्ह अप्रोच दिसला पाहिजे. शो डिटर्मिनेशन इन युअर करियर, काय दाखवलं पाहिजे तुम्ही, डिटर्मिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. Then your purpose of choosing this particular course and university should be in accordance with your career. म्हणजे काय, तुमचं करिअर ज्यात करायचंय त्याच कोर्सला तुमचे ॲडमिशन असणं गरजेचं आहे आणि युनिव्हर्सिटी देखील त्याच पद्धतीने असली पाहिजे. रिमेंबर दॅट युअर पर्सनॅलिटी इज रिफ्लेक्टेड थ्रू दिस. आणि SOPतनं तुमची काय लक्षात येते, तर पर्सनॅलिटी लक्षात येते. हायलाईट युअर क्वालिटीज तिथे हायलाईट करा. लाईफ एक्सपिरियन्सेस शेअर करा
and in such a way that your application should stand out from the rest and you may be selected, you may be chosen. Look at the samples of SOPs given here. आपण इथे एक सॅम्पल डिस्कस करणार आहोत. तर हे सॅम्पल काय आहे, स्टेटमेंट ऑफ पर्पज लक्षात येईल. त्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचे पॉइंट्स रिमेंबर करा. मी सांगतोय एक एक पॉइंट. फर्स्ट पॉइंट, राईट द SOP इन अ क्लिअर अँड इझी टू अंडरस्टँड स्टाईल. ऑलरेडी डिस्कस केलं आहे, मी परत सांगतोय, रिपीट करतोय. सेकंड, बी केअरफुल टू अवॉइड मिस्टेक्स इन स्पेलिंग्स अँड ग्रामर आणि स्पेलिंग्समध्ये मिस्टेक्स करू नका. त्यानंतर फॅक्ट्स लिहायचे आणि कन्व्हिन्सिंग पॉझिटिव्ह असलं पाहिजे. त्यानंतर काय, तुमचं लिंक कशामध्ये, कोर्स आणि युनिव्हर्सिटी ज्या घेता ॲडमिशन यामध्ये लिंक असणं गरजेचं आहे. कोर्स आणि करिअर, तुमचं करिअर गोल. आफ्टर दॅट हायलाईट युअर क्वालिटीज. क्वालिटीज हायलाईट करा की ज्याचा फायदा तुम्हाला करिअर गोल अचीव करण्यासाठी होणार आहे. तर अशा पद्धतीनं ज्याचा फायदा काय होईल. आणि ट्रान्सपरंट, स्ट्रेट फॉरवर्ड असलेलं पाहिजे SOP, दॅट इज अ स्टेटमेंट ऑफ पर्पज. तर आपण आता सॅम्पल बघूया. पहिला पॅसेज इथे दिलेलं आहे बघा, स्टेटमेंट ऑफ पर्पज. स्टेटमेंट ऑफ पर्पज फर्स्ट पॅरेग्राफ काय दिलंय बघा. Pursuing a course in mechanical engineering will enable me to progress in the field which started as a dream. सुरुवातच बघा इथे दिलंय काय, करिअर ड्रीम, मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन पाहिजे. द जेनेसिस ऑफ, व्हॉट इज गिवन देअर, द जेनेसिस ऑफ दिस, the most important, the genesis of this dream was a personal experience at the age of 10. आता याचं कुठनं सुरुवात झाली. द जेनेसिस म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो ओरिजिन. जेनेसिस म्हणजे काय, ओरिजिन. मेकॅनिकल इंजिनियर होण्यामागचं ओरिजिन काय आहे. तर दिस ड्रीम वॉज अ पर्सनल एक्सपिरियन्स ॲट द एज ऑफ 10. वी वर ऑन अ रोड ट्रिप इन माय डॅड्स कार विदाउट एनी वॉर्निंग. द इंजिन सीज्ड and with it my dreams for an exciting holiday too. My dad hopped out of the car and opened the bonnet. I was right on his tail watching him work on the engine, utterly fascinated. Soon the car was up and running. I was in awe and admiration for my dad. I wanted to be just like him. My dad is an engineer and I knew the seed of engineering had just been planted deep in my core. I am eager to exploit my hunger for the course of mechanical engineering and in particular automotive engineering. बघा काय दिलंय, कुठल्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. त्यानंतर काय दिलंय, सगळ्यात महत्त्वाचं ड्रीम, कुठनं सुरुवात झाली आहे, ओरिजिन काय आहे, पर्सनल एक्सपिरियन्स, कुठलं वर्ष होतं, 10 वर्षाचं असताना. आणि त्यामध्ये दिस इज सॅम्पल, यू कॅन राईट युअर ओन ऑल्सो, दिस इज जस्ट द सॅम्पल ऑफ स्टेटमेंट ऑफ पर्पज. त्यानंतर त्याच्या वडिलांना गाडीच्या खाली उतरून काय केलेलं आहे, इंजिन दुरुस्त केलं आहे. आणि हे फार आश्चर्यचकित करणारं होतं. आणि यातनंच मला काय मिळालेली आहे, प्रेरणा मिळालेली आहे टू बिकम ॲन इंजिनियर अँड पर्टिक्युलरला कुठला, ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग. तर आपल्या त्या याच्यामधलं लक्षात घ्या सगळ्यांनी, फर्स्ट पॅरेग्राफ जो दिला होता, इंट्रोडक्शन, टॉक अबाउट युअर पर्सनल बॅकग्राऊंड, युअर मेंटल मेकअप अँड युअर एम इन लाईफ. Now what is the second paragraph? सेकंड याच्यामध्ये काय दिले बघा. Over the summer holidays of 2017 I undertook an internship at a bus and coach manufacturing factory in Pune. Internship म्हणजे ट्रेनिंग. As an apprentice म्हणजे trainee, I had a team of highly qualified engineers to guide me. The teamwork, zeal and expertise displayed was an enormous learning point. Enormous means very tremendous, you can say, very important. The experience enriched me understanding of how vehicles work. This internship gave me an insight into the day-to-day challenges faced by an engineer. I also learned the basics of lathe and milling machine and was able to make a bolt with the threads on it. Utilizing these machining skills, I was able to make my own fidget spinner. स्पिनर ज्याला आपण म्हणतो बघा, स्पिनर मार्केटमध्ये फार बरेचसे फिजेट स्पिनर्स आहेत, सगळ्यांना माहिती आहे. तर काय दिलं इथे सेकंड याच्यामध्ये काय सांगितलंय, दिस इज सॅम्पल. कॅन्डिडेट कसा आहे, ट्रेनिंग म्हणून काम केलेलं आहे. आणि तिथे कशाला एक्सपोजर मिळालं आहे, स्किल्सला. कुठले स्किल्सला, तर वेगवेगळं मशीन वर्क करण्याचं, जसं लेथ मशीन असेल, मिलिंग्स मशीन असेल. आणि याचा फायदा काय झाला, मला स्वतः माझं
स्पिनर त्याला तयार करता आलं आणि याचा फायदा काय होतो आपण आता बघूया नेक्स्ट याच्यामध्ये. लक्षात घ्या आपण SOPचं एक्झाम्पल बघतोय. हा काही लेसन नाही आहे, फक्त SOP स्टेटमेंट ऑफ पर्पज कशाला म्हणायचं आहे आणि कुठल्या पद्धतीनं लिहायचं आहे. थर्ड पॅरेग्राफ इज गिवन नाव. थर्ड वन. I study in a school that lays a great emphasis on co-curricular activities. Co-curricular activities, especially sports. I excel in hockey and swimming. In hockey, I have been in the school A team right from age of 7. आता इथे हॉबी दिले बघा. एक्स्ट्रा करिक्युलर स्पोर्ट्समध्ये काय नाही, हॉकी आणि स्विमिंगमध्ये. हॉकीमध्ये A टीममध्ये ॲट द एज ऑफ 7. दिस असोसिएशन विथ हॉकी हॅज इम्प्रूव्ड माय hand-eye coordination and my ability to stay focused in any given situation, attributes essential for a successful engineer. बघा स्पोर्ट्समधनं काय शिकलोय. हँड अँड आय कोऑर्डिनेशन, मशीनवरती वर्क करताना व्हेरी इम्पॉर्टंट. फोकस कसं राहायचं एखाद्या याच्यावरती डिटरमाइन. आउटसाइड ऑफ स्कूल आय पिक्ड अप द स्पोर्ट ऑफ क्रिकेट विच इनिशियली बिगॅन ॲज अ फॅमिली आउटिंग. मग आम्ही काय करायला लागलो, पण तिथे काय दिलं, क्रिकेट देखील माझा आउटडोअरमध्ये गेममध्ये यायचं. अँड व्हॉट इज दॅट, द मोस्ट इम्पॉर्टंट हे झालं स्कूल. इकडे काय दिलं होतं हॉकीचं, दॅट इज फ्रॉम स्कूल. इकडे काय दिलं आहे, आउटसाइड ऑफ स्कूल. स्कूल सोडून काय कुठला गेम, क्रिकेट. लेटर ऑन आय इमर्स्ड मायसेल्फ इन द स्पोर्ट. क्रिकेट हॅज हेल्प मी बिल्ड ऑन माय लेवल्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन. आणि यातनं काय शिकलो मी, कॉन्सन्ट्रेशन कसं करायचं. कॉन्सन्ट्रेशन कम्स आउट ऑफ अ कॉम्बिनेशन ऑफ कॉन्फिडन्स अँड हंगर. दोन्ही गोल अचीव करण्याचे हंगर आणि कॉन्फिडन्स लेवल या दोन्ही गोष्टी यात वाढल्या. दीज आर वर्ड्स दॅट एव्हरी इंजिनियर शुड लिव्ह बाय. हॅव व्हॉट इज गिवन देअर, द मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड इज देअर. what is the spelling? First see the spelling there. IN, where is it? INSATIABLE. What is the word there? Insatiable. Insatiable. Hunger to be the best in design, research and manufacturing of machines and their subsystem. आता insatiable म्हणजे काय? Insatiable म्हणजे काय? Cannot be satisfied ज्याला आपण म्हणतो. Cannot be satisfied. That hunger, that what is given there, that is about which hunger is there? Hunger of achieving the goal is very important. Hunger of achieving the goal. To be the best to in design, research and manufacturing of machines. आता कुठली यामध्ये कधीच सॅटिस्फाय न होणारी हंगर, पण कुठली डिझाईन करायचं, रिसर्च आणि मॅन्युफॅक्चरिंग ऑफ मशीन्स अँड सबसिस्टम्स. नाउ व्हॉट इज द नेक्स्ट वन, वी रन. Okay, this is the fourth paragraph. This is the fourth one. Total 5 paragraphs are there in SOP. We run a daily feeding program in our temples where everyone is welcome. I have taken part in these services nearly every weekend. I have also taken part in several other community service ventures such as planting trees in a bid to reduce deforestation. I also participated in an epilepsy walk in order to collect the money to help in the treatment of people who can't afford the medical care required to treat epilepsy. Means what, एक प्रकारचा रोग आहे हा. दिस इज द मेंदूचा एक रोग आहे. त्यासाठी पैसे कलेक्ट करण्यासाठी म्हणजे डोनेशन ज्याला म्हणतो आपण, इथे दिलेलं आहे टू कलेक्ट मनी. आणि याच्यात फायदा कुणाचा, म्हणजे कशासाठी, ट्रीटमेंट ऑफ पीपल, म्हणजे सोशल वर्क आहे. लोकांना जेवण देण्याचं डेली फीडिंग प्रोग्राम हे देखील सोशल वर्क आहे, समजून घ्या सगळ्यांनी. म्हणजे यामध्ये तुम्ही सामाजिक बांधिलकी, तुमचं स्वतःचं स्किल, या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन SOP मध्ये येत असतं. थोडक्यात युअर एंटायर पर्सनॅलिटी इज शोन देअर. Now next, I believe that I am a suitable candidate for the course since the subjects I have picked for my undergraduate course in mechanical engineering, namely physics and mathematics, have exposed me to high levels of critical thinking. म्हणजे इथे आता क्वालिटीज दिसत आहेत बघा. काय झालं, अंडरग्रॅज्युएट लेवलला काय घेतलं होतं, मेकॅनिकल इंजिनिअरिंग सब्जेक्ट कुठला आहे, फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स, व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट फॉर इंजिनिअरिंग. आणि क्रिटिकल थिंकिंग त्यामुळे माझं वाढलेलं आहे. थ्रू आउट हायस्कूल आय हॅव बीन अ प्रॅक्टिकल थिंकर. माय पॅशन फॉर फिजिक्स हॅज हेल्प माय analytical skills. Mechanical engineers specifically apply fundamental maths and physics laws to find solutions of machines which we use every day. म्हणजे इथे काय दिलंय आता,
इथे टेक्निकल स्किल्सचं सांगितलंय, टेक्निकल स्किल्स बघा, आणि क्वालिटीज देखील, क्वालिटीज आर ऑल्सो मेन्शन ओव्हर हिअर. आय बिलीव्ह दॅट द UK इज, आता ही युनिव्हर्सिटी का, म्हणजे यूकेच्या युनिव्हर्सिटीला अप्लाय केलेलं आहे. आय बिलीव्ह दॅट द UK इज द आयडियल लोकेशन फॉर माय चॉईस ऑफ स्टडी ॲज इट इज नोन टू हॅव द बेस्ट युनिव्हर्सिटीज फॉर इंजिनिअरिंग ऑफरिंग टॉप नॉच फॅसिलिटीज. टॉप नॉच फॅसिलिटीज गिवन देअर. नॉच म्हणजे काय, टॉप क्वालिटीज. नॉच मीन्स क्वालिटीज, नॉच NOTCH. इन रिसर्च डिझाईन अँड मॅन्युफॅक्चर. हे अतिशय फार टॉपच्या क्वालिटीजच्या, म्हणजे टॉप क्वालिटीच्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जातात या युनिव्हर्सिटीमध्ये. अँड द UK हॅज सम ऑफ द ग्रेटेस्ट कंपनीज विच पायोनियर्ड ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग टू व्हॉट इज टुडे, फॉर एक्झाम्पल ॲस्टन मार्टिन अँड जाग्वार लँड रोवर. I hope to secure admission that will provide me with the opportunity to fulfill my dreams. आता बघा, प्रत्येकानं हे सॅम्पल आहे, जे जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. नक्कीच परीक्षेमध्ये तुम्हाला याचा आन्सर लिहायचा आहे. एखादी सिच्युएशन दिलेली असेल आणि त्यावरती तुम्हाला लिहायचं आहे. आणि यात एक लक्षात घ्या, हे लिहिताना हे जे पॉईंट्स आहे ना, फॉर्मॅट्स, ते सगळ्यांनी लक्षात घ्या. ते फॉर्मॅटचे मधले जे फॉर्मॅटमध्ये जे पॉईंट्स दिलेले आहेत ते टोटल किती लिहायचे आहेत तुम्हाला, 5 to 6 पॅरेग्राफ्स. त्या फॉर्मॅटमध्ये वेगवेगळे जे पॉईंट्स आहेत, मग क्वालिटीज असतील, तुम्ही काय काय लिहिताय, प्रत्येक पॅरेग्राफचे कॉन्टेंट्स तुम्हाला इथे दिलेले आहेत. त्या पद्धतीनं तुम्हाला लिहायचं आहे. होप दिस विल बी युजफुल फॉर यू. आणि या सेशनमध्ये, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलं आहे की SOP कशाला म्हणायचं आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्टेटमेंट ऑफ पर्पज. त्यानंतर त्याचा फॉर्मॅट आपण डिस्कस केला, टोटल किती त्यामध्ये कंप्लीट पॅरेग्राफ्स असायला पाहिजे, किती वर्ड्समध्ये असायला पाहिजे, आणि SOP आपण देखील व्यवस्थित समजून घेतलेला आहे विथ वन सॅम्पल गिवन द स्टेटमेंट ऑफ पर्पजचं. तुम्ही याचा एक उपयोग करून तुम्हाला स्वतःचं स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहायचं आहे. नक्कीच मी याचं ब्रेन स्टॉर्मिंगमधले ज्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या देखील घेणार आहे. पण कॉन्सेप्ट समजून घ्या आणि नंतर रायटिंग स्किल्समध्ये काय काय महत्त्वाचं आहे, विच आर द इम्पॉर्टंट पॉईंट्स यू नीड टू अंडरस्टँड. थँक यू एव्हरीवन फॉर लिसनिंग टू मी केअरफुली. अँड आय रिक्वेस्ट एव्हरीवन टू सबस्क्राईब द चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे लेटेस्ट नोटिफिकेशन्स व्हिडिओच्या तुम्हाला येतील. थँक्यू सो मच.